आज आपण अळणी डाळ्या आणि गूळ यांची इथं चिक्की बनवणार आहोत पहा. गुळामध्ये मिनरल्स असतात आणि डाळीमध्ये प्रोटीन असतात. त्या पद्धतीने आपण ही चिक्की बनवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडी आपण खसखस पण टाकणार आहोत. खसखस ही थंड असते पहा आणि झोप चांगली लागते खसखशीमुळे. मेंदू शांत राहतो. म्हणून आपण थोडीशी खसखस पण याच्यात टाकणार आहे. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, तर जितकं तुमचे डाळे असतील तितकाच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्या तुम्ही. आणि खसखस साधारणपणे 2 चमचे टाकायची पहा छोटे. अशा पद्धतीने हे करायचं आहे. आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. गॅस आपण इथं चालू केलेला आहे पहा आणि खसखस तिथं भाजायला टाकलेली आहे. थोडीशी भाजायची आपल्याला. बारीक दाणा आहे. फार मोठा गॅस करायचा नाही. छोट्या गॅसवर आपल्याला चटचट वाजायला लागली का ती खसखस इथं आपल्याला काढून घ्यायची पहा. एक 2-3 साहित्यामध्ये अतिशय पौष्टिक अशी चिक्की तयार होते पहा. लहान मुलांना तर अतिशय पौष्टिक आहे. आयर्न मिळतं गुळामधून आपल्याला आणि प्रोटीनही मिळतात. त्याच्यामुळे अशी चिक्की खाणं केव्हाही चांगलं, बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा. ही चिक्की तुम्ही प्रवासाला नेऊ शकला. मधल्या आदल्या वेळेत पण तुम्ही ही चिक्की खाऊ शकता पहा. वजन कमी करायला पण ही चिक्की चांगली आहे. बारीक दाणा आहे. बारीक गॅसवरच तो भाजायचा आहे आपल्याला. काढून घ्यायची पहा. आपली खसखस भाजून झालेली आहे. आणि आता इथं अळणी ज्या डाळ्या आहेत त्या मुळाच्याच रोस्ट करून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या हलक्याशा गरम करायच्या आहेत फार. आपल्याला मोठ्या गॅसवर भाजायच्या नाही. अळणी डाळ्याऐवजी तुम्ही भाजलेले फुटाणे पण असे टरकल काढून त्याचं जे साल आहे ते काढून तुम्ही घेऊ शकता पहा किंवा टरकलासहित पण घेऊ शकता. तुम्ही मिक्सरमधून याचा भरडा करून पण तुम्ही अशी चिक्की करू शकता. पण मी अशीच घेतलेली आहे. जरी याला चौकोनी आकार नाही आला व्यवस्थित तरी पण हेल्दी असते ही आणि अगदी भुगा करण्यापेक्षा अशी चिक्की छान लागते पहा. अशी भाजून घ्यायची पहा आणि डाळ्या फार नाही भाजायच्या आपल्याला. थोड्याशा भाजून आपण त्या काढून घेणार आहेत. माप आपलं हे वाटीचं घेतलंय आम्ही. तुम्ही कुठलीही वाटी वापरू शकता. पण फक्त एवढंच पथ्य लक्षात ठेवायचं का जेवढ्या आणि डाळ्या आहेत, तेवढा इथं गूळ आपल्याला वापरायचा आहे. आता आपल्याला आपण ते काढून घेतले पहा आणि डाळ्या. आता आपल्याला एक 2 चमचे आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. छोटे 2 चमचे टाकायचे आहेत अगदी. तुम्ही नाही टाकलं मग तूप टाकलं तळाला तरी पण चालणार आहे. पण मी थोडंसं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये तो गूळ टाकायचा. त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पहा गोळीबंद. हलवायचं आहे पहा सारखं, म्हणजे खाली गूळ आपला लागणार नाही. आणि दुसरी एक अट आहे, जर गोळीबंद पाक तुम्हाला कळत नसेल, तर फेस आला ना साधारणपणे, तर लगेच त्याच्यामध्ये अळणी डाळ्या वगैरे टाकून द्यायच्या आहेत पहा. आपोआप त्याची चिक्की तयार होते. हलवायचं आहे पाणी व्हायला लागले गुळाचं आता. एक तर गुळा किसून घ्यायचा आहे पहा तुम्ही बारीक असा नाही तर मग असा बारीक करूनच घ्यायचा आहे. मी बारीकच करून घेतलाय. थोडेफार बारीक खडे असले तर मग ते होतात. त्याचं पाणी तयार होतं लगेच. मोठा असा खडी नाही टाकायचे त्याच्यामध्ये असं करायचं. पहा गुळीबंद पाक तयार झाला बघा. गुळी तयार झाली लगेच.
आता ह्या स्टेजला आपण आपला पाक तयार झालाय पहा. नाहीतर खूप जर पाक केला तुम्ही तर चिक्की तुम्हाला फुटणार सुद्धा नाही. अशा ह्याच्यात ती टाकून द्यायची त्याच्यात अळणी डाळ. नंतर सगळं टाकायचं खसखस भाजलेली आहे ती टाकायची आहे. नंतर आपण विलायची बारीक केली होती पहा. स्वादासाठी आपण ती पण याच्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे. ती ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. पण स्वाद चांगला येतो आणि थंड असते पहा. त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो टाकल्यानंतर. जे पोषण मूल्य आहे ते या चिक्कीतून आपल्याला मिळतात पहा. त्याच्यामुळे अशी चिक्की आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलांना काय द्यावा प्रश्न असतो. अशी जर चिक्की करून ठेवली तर येता जाता ते खातात आणि मोठ्या माणसांनाही चांगली आहे. आता झालेलं आहे मिश्रण तयार. ताटाला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते त्याच्यात मिश्रण असं पसरून घ्यायचंय पहा. तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही करा. पातळ चिक्की करा, जाड करा. मी थोडीशी जाडच धरलेली आहे. थोडी चिक्की खाल्ल्यासारखी वाटते जरा मग. आणि अगदी चौकोनी आकार नाही येणार पहा याचा, कारण आपण अखंड डाळी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे जसे आकार येईल तसा येईल. काही त्याचं एवढं हे नाही. मग जर आकार जर तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल, तर मग तुम्ही मिक्सरमधून ते काढा आणि बारीक त्याचा भुगा करा. मग तुम्हाला आकार एक मिळेल. नाही आकार आला तरी काही हरकत नाही. आपण आता ओली असताना असे तुकडे करून त्याचे घेतलेले आहेत पहा सगळीकडून आणि अशी चिक्की आपण काढून घेतलेली आहे. आता काही आकार आपले चांगले चौकोनी आलेत, पण कडेकडेची जी आहे, त्याला काही एवढा आकार येत नाही. पण चिक्की छान झालेली आहे पहा, एकदम ठुसठुशीत झाली. मोठ्या माणसांना सुद्धा खाता येईल, ज्यांना कमी दात आहेत त्यांना सुद्धा.